महाराज गणेश कोण आहे माहिती आहे? पंढरपुरातल्या मालकाने 7व्या अवतारात मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र म्हणून अवतार घेतला. या अवतारात रावणाला मारायचं ठरवलं, पण रावण मरत नव्हता. रावण अजिंक्य, अजिंक्य रावण अजिंक्य. महाराज मी एका कीर्तनात बोलून गेलो, रावणासारखा विद्वान जगात कोणी नाही. रविकुमार, रावणासारखा कपटी सुद्धा जगात कोणी नाही. रावणासारखा सावहागुंड जगात कोणी नाही. रावणाच्या श्रीमंती सुद्धा देहूतल्या मालकाने वाखविली. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, काय काय ताकद. हो, सप्तकोटी घरे शुद्ध कांचनाची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. मालकाने वर्णन करावं एवढा श्रीमंत रावण. महाराज पंढरपुरातले मालक मारण्यासाठी हातबल झाले. शेवटी एका देवतेची विनंती करावी लागली. त्या देवतेचं नाव होतं गणेश बाप्पा. अगोदर भगवान गणेशांच्या बाबांची स्थापना केली. त्या देवतेचं नाव आहे रामेश्वर. रामेश्वराची स्थापना केली. भगवान रामेश्वरांची, विश्वनाथाची, माझ्या शिवजींची स्थापना केली. या स्थापनेचे मंत्र म्हणण्यासाठी पुरोहित म्हणून रावण आमंत्रित केलता. हे कीर्तन ऐका, युट्यूबवर सापडेल तुम्हाला. हे गरजा महाराष्ट्र चॅनल आहे अजयचं, त्याच्यावर तुम्हाला ऐकायला मिळतील कीर्तन. मला तर काही मोबाईल नसतो मोठा, आपलं याच्यातच धकत. घ्यायला काय किती मोठा घेईल, पण म्हातारपणी कशाला गाऊन घालू आता. हो ना, आता 90 वर्ष लुगडं घातलं आणि म्हातारपणी कशाला गाऊन घालायचं. आता पैसे आहेत माझ्याकडे, पैशाची अडचण नाही. कॅमेरे चालू आहेत, खूप पैसे आहेत माझ्याकडे. एक जण म्हणला किती येतं, तू या पाया पडायची गरज नाही, इतके येते. म्हणजे अडचण नाही, बायको एकच आहे, मस्त पद्धतशीर. एक मुलगा मुलगी, आई आहे, वडील 90ला गेले. धक्का तू संसार आपला, शेती चांगल्या प्रतीची, भरघोस उत्पन्न काढतो, त्याच्यामुळे काही अडचण नाही. घेईन मोबाईल, पण नको राहू द्या हेच आता. आणि आलीच वेळ, प्रसंग पडलंच काम इंटरनेट, तर घेऊ बी, त्याचा काय ताण आहे, त्याचा काय विषय नाही. सोन्याचा घेईल, काय ताण नाही, घेऊ वेळ प्रसंगी, पण सध्या तरी नको. भगवान गणेशांच्या बाबाची स्थापना केली समुद्राच्या तीरावर. रावण मारण्यासाठी लंकेत आले, मरत नव्हता. भगवान गणेशाची आराधना केली. भगवान गणेश आले. काय प्रभू, अरे बेटा मरत नाही, काय प्रकारे, काय काय काय. एक काम करावं लागतं प्रभू. रावणाला सर्व ग्रह अनुकूल आहेत, आणि सर्व ग्रह ज्याला अनुकूल आहेत त्याला जगातली कुठलीच शक्ती प्रतिकूल होऊ शकत नाही. जुना काळ सांगतोय, जुना काळ. आताही ग्रह शांती करण्यासाठी लोक सांगतात ना, मंगळ शांती. हो, बृहस्पती म्हणजे गुरु शांती, नाना प्रकारच्या शांती असतात. ज्यानं सांगितली त्याच्या घरात कायमची अशांती. हो, म्हणून मी नेहमी सांगत असतो, आमच्या पाया पडण्यापेक्षा मायबापाच्या पाया पडत जा, देव तुमचं कल्याण करील. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण वेच्छिते तयारुला. आपले पितृदेव आशीर्वाद देतात. 2 मिनिटं थांबा, काय प्रसाद आहे का तो? 2 मिनिटं थांबा ना, मी वेळ देतो तुम्हाला. थांबा 2 मिनिटं, थांबा थांबा थांबा, खाली बसा बसा बसा, तिथंच बसा जागे. देतो ना वेळ, देतो मी, देतो. सर्व रावणाला ग्रह अनुकूल आहेत. का? रावण चुकतो तरी ग्रह कसे मदत करतात. ग्रह त्यानं पालथे टाकले होते. भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी भगवान गणेशाला विचारलं, गणेशजी काय प्रकार आहेत, तुम्ही बुद्धिदातात, तुम्ही विघ्नाचे हार आहात, आमच्यावर किती मोठं विघ्न आहे. माझी पत्नी हरण केली, तुमच्या आईला तुम्ही रावणाच्या तडाख्यातून सोडवलंय, काय तुमचा बुद्धिवाद आहे.
महाराज गणेश मातृभक्त आहेत. तुम्हाला माहिती असावा, माझे भगवान शिवजी एवढे परोपकारी आहेत. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव वारकरी संप्रदायाची स्थापना शिवजींनीच केली. अत्यंत दयाळू आहेत. महाराज रावणाला एके दिवशी आत्मलिंग देऊन टाकलं. काय पुरुषार्थ गणेशाचा! माझ्या भगवान गणेशानं ते आत्मलिंग सोडून घेतलं. लघुशंकेचा प्रकार आहे का चरित्रात, मग लक्षात येईल तुमच्या. ते आत्मलिंगही सोडून घेतलं. महाराज आईसाहेबाला सोडवलं एके दिवशी. काय पुरुषार्थ, किती मोठा पुरुषार्थ! भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने विचारलं, आम्हालाही बुद्धी द्या ना, काय करावं? काही नाही प्रभू, एकच काम करावं लागतंय. राजा रावणाच्या सिंहासनाच्या पायरीला प्रत्येक ग्रह पालथाय आणि रावण ग्रहाच्या पाठीवर पाय देऊन सिंहासनावर जातो. म्हणून सर्व ग्रह काहीच करत नाहीत, अनुकूल आहेत. एकही ग्रह प्रतिकूल नाही. रावण तुम्हाला मरणं शक्य नाही. रावण मारणं जर तुम्हाला असेल तर ग्रह सोयीशे करा. भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी सांगितलं, विघ्नहर गणेश बाप्पा, रावणाचे ते पायऱ्या सोयीशा करायची ताकद कोणात आहे? तितकं आमच्याकडं पहार नाही, कुदळ नाही, टिकाव नाही, जेसीबीचं खोरं मोठं नाही, तुमच्या सोंडी इतकं काहीच मोठं नाही. भगवान गणेशाच्या सोंडीनं पायऱ्या सोयीशा केल्या. रावणाला सांगितलं, लंकेश, हे ग्रह पालथे नसते. पुरुषार्थी माणसानं पाठीत लाथ आणू नये. हिम्मत असेल तर छातीत बुकी हाणावा. फुगिला न रावण्या कोणी फुगिला? भगवान गणेशानं. पुरुषार्थी माणसानं पाठीत वार करू नये, छातीत करावा. तुम्ही पुरुषार्थी आहात. सर्व देवता 33 कोटी देवता तुम्ही बंदिष्ट टाकल्या आणि तुम्ही ग्रहाच्या पाठीवर पाय देतात. हिम्मतवान आहेत तुम्ही, छातीवर पाय द्या. रावण म्हणला, ते बी खरेचे गणेश बाबा, करा सोयीशे. शनिदेव खालून म्हणले, बाप्पा मला फक्त सोयीस करा, 5 मिनिटात याचं सगळं चुंगाडवा फुकून देतो. आणि भगवान गणेशाने 9 ग्रहापैकी 1 नंबरचे ग्रह सोयीशे केले. त्या ग्रहाचं नाव आहे शनिदेव. नीलांजनम समाभासम रविपुत्र यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तन्नमामि शनीश्वरम. शनिदेव सोयीशे, बृहस्पती महाराज सोयीशे, मंगळ महाराज सोयीशे, राहू केतू सोयीशे, सगळे सोयीशे झाले आणि रावणाची उलटी मोजणी सुरू झाली. लक्षात घ्या, विश्वाच्या बापाला 6व्या क्रमांकाचा गुंड मारायचा होता. 6व्या क्रमांकाचा गुंड. त्या गुंडाला मारण्यासाठी देव यशस्वी झाले. याची एकमेव ताकद आहे भगवान गणेश. मग लक्षात घ्या, 6व्या क्रमांकाच्या गुंडाला मारण्यासाठी गणपती बाप्पाची मदत लागती. तर गणपतीच्या मागपते खेळणाऱ्याला कोण मारीन याचा विचार करा ना तुम्ही. गणपतीच्या पुढं चुकीचे गाणे लावणाऱ्याला, अरे लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. गणेश मंडळातल्या सदस्यांनो लक्षात ठेवा, बाकीच्या धर्माची लोक हसतील असं अनुकरण करू नका. एखादा मुस्लिम बांधव जर चुकीचं गाणं आपल्या गणेश मंडळाच्या माईकवर ऐकत असेल, स्पीकरवर ऐकत असेल, तर तो मनातली म्हणत असेल, ही हिंदूची लोक भ्रष्ट झाली, ही हिंदूची लोक नालायक झाली, ही बुजदिल झाली, यांच्या पवित्र देवतेच्या पुढे चुकीची गाणी वाजवायला लागलीत. नका वाजू, तुम्ही अभंग वाजवा. हरिपाठ एखादा चांगल्या स्वरेल व्यक्तीनं गालेला हरिपाठ करा, गाथा पहा, ज्ञानेश्वरीच्या वया पहा, तिथे गाथ्यातले अभंग वाचा. फार काही झालं तर थोडेसे भावगीत पहा. राजे हो, तुमच्या एक लक्षात असू द्या जीनच्या पॅन्टीवाल्यांनो, एकेकाळी आपल्या महाराष्ट्रात दुष्काळ आला आणि त्या दुष्काळात मिलू खाण्यासाठी आले, बरबरा खात होते. आणि ज्या देशात जे गहू
जनावराला खाऊ घालतात ते गहू आपल्याला पाठिले. त्या गव्हाची पोळी केल्याच्या नंतर या स्टेज इतकी लाल होत होती. म्हणून गान सम्राट प्रल्हादजी शिंदे त्या काळात एक भगवान गणेशाचं भावगीत गालं होतं. त्यांनी नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे, बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता, बाप्पा मोरया रे बाप्पा चरणी ठेवी तो माता. त्या लोकांना सोर आहे, त्यांना ते गायनाचं ज्ञान आहे. नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे. त्याच्या पुढचे वाक्य लय गोड आहेत. देवा घेरे जाणून घेरे मानून, अरे आम्ही भोळी भक्त आहेत. सुख येतील दिस येतील कारे सुखाचे, बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता. राजू आपले दुःख त्याला सांगा. आमच्याकडे वेळेला पाऊस पाड देवा, त्या पावसानं आमचं कसल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये असा पाऊस पाड रे देवा. अशा मागण्या त्याला घाला, विद्वत्तेची मागणी त्याला घाला. महाराज विद्येची देवता आहे. रिद्धी आणि सिद्धी हे त्याच्या सानिध्यातल्या येतात. आणि ह्या ज्याला प्राप्त झाल्या मग सरस्वती तिथे येतच असते पुस्तक घेऊन. मग या सरस्वतीची कृपा पात्र आपल्याला होण्यासाठी गणेशाची उपासना अत्यंत गरजेची आहे. ती सात्विक व्हावा, ती गोड व्हावा, याच्याकरता तसं अनुकरण करा. महाराज भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला जय गणेशाच्या कृपेनं झाला. ताकद आहे महाराज. महाराज देव ज्याच्यानं कृपा पात्र ठरतात असा तो गणेश आहे. तुमच्या माझ्यासारख्या सामान्यावर का तो भक्ती प्रेम करणार नाही, पण त्याला आवडेल अशी भक्ती करा. श्रीराम गणेश मंडळाला विनंती करतो, तुम्ही निश्चित माझ्यासारख्या वेड्या बाळ्याचे शब्द मान्य करताल अशी मला खात्री आहे, अशी अपेक्षा बाळगतो. आपल्या संस्कृतीला, आपल्या ज्ञानोबाराय तुकोबारायला, आपल्या बुजुर्गांना, आपल्या सनातन संस्कृतीला मानेल असा उत्सव करा ही तुम्हाला विनंती करतो. मला असं वाटतं पुढच्या वर्षी श्रीराम गणेश मंडळाच्या वतीनं श्रीमद भागवत कथा होणार आहे. वा, अतिउत्तम आहे. ऐका श्रीमद भागवत कथा. महाराज श्रीमद भागवतामध्ये माता यशोदेने भगवान गणेशाचं वृत्त केलं. भगवान गणेशाचा व्रत केलं आहे. भागवतात एक छोटीशी कथा आहे. वा, श्रीमद भागवत कथेचं आयोजन पुढच्या वर्षी श्रीराम गणेश मंडळाच्या वतीनं होणार आहे. महाराज या कथेचे नारळ ज्याला उचलायचे असतील त्यानं सेवा घ्या, ते पदरात पाडून घ्या, ते पुण्य पदरात पाडा. महाराज चुकीच्याकडे पलंगावरची गादी 14 लाखाची, चांगली गोष्ट आहे. 14 लाख रुपयाची गादी तुमच्याकडे आनंदाची गोष्ट आहे. वा वा वा. करता का आमच्याकडे मुक्काम? म्हणलं नाही वा, मी कोणाच्याही पलंगावर बसत नाही. तो 14 लाखाची गादी त्याच्यावर आम्ही कशाला बसाव? आम्हाला ते वळण लागलं तर आम्ही माळी तोडतो. हो, वारकरी संप्रदायात विलासी जीवन भोगणारा हरामखोर असतो. विढाला 14 लाखाच्या गादीवर झोपणं म्हणजे हे विवेकाचं लक्षण नाही. आहा, हे फुगीरपणाचं लक्षण आहे, पुण्य संपवायचं लक्षण आहे. नाही म्हणे माझ्याकडे 14 लाखाची गादी चांगली गोष्ट आहे, पण योगानं नदीचं पाणी जास्त वाढलं आणि गाडी गेलीच नाही, मुक्काम करावा लागला. आणि मुक्काम केल्यामुळे त्या 14 लाखाच्या गाडीवाल्याच्या इथं आमच्या इथं मुक्काम झाला. त्याच्या बाजूला चटई टाकली, झोपलो, आणि ते त्या गादीवर झोपला, पण त्याला झोपच येईना. मी म्हणलं 14 लाखाची गादी आणि झोप कशी काय ना? म्हणलं महाराज संध्याकाळच्या गोळ्यात त्या घरात अडकल्यात. मग 14 लाखाच्या गादीवर जर गोळ्या घेतल्याशिवाय झोप येत नाही हरामखोरा, तर कशाला सांगतोय 14 लाखाची गादी? हा, तुला याच्यावर टेकून फुकून देऊ एका दिवशी. विठाला विठाला अशी
नाना प्रकारची प्रचंड फुगीर सापडली. कोणाला घराचा गर्व, कोणाला कशाचा गर्व, कोणाला कशाचा गर्व नाही. हे सगळं विसरून जो नम्रतेत राहतो तो भक्तीच्या यादीत असतो. वेगात 5-4 उदाहरणं सांगतो त्यागाची आणि नम्रतेची, आणि भगवान गणेशावर थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करतो. नम्रता ही किती मोठी असती बघा. माझ्या पैठणच्या मालकाकडे एक साधा व्यक्ती आला. खरं जर एकनाथ महाराजांकडे किती अभ्यासू गेला आमच्यासारखा, तर काय त्यांच्या पायाला चिटकलेल्या मातीची बरोबरी करू शकत नाही. एक जण म्हणला मला ज्ञानेश्वरी पाठ आहे, मला गाथा पाठ आहे, मला रामायण पाठ आहे, मला भागवत पाठ आहे. आता काही काही लोकांनी शिवपुराण पाठ केलं. फक्त त्याच्यातली कथा सांगता येत नाही. असं मला पण पाठ आहे, त्याच्यातलं काहीच नाही सांगता येत, असं मला पण पाठ आहे. मग हे सगळं काही पाठ केलं आम्ही, आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराजांकडे आम्ही गेलो तर आमची विद्वत्ता तिथं काय ठरेल? एका तिळा इतकी सुद्धा नाही, एका तिळा इतकी सुद्धा नाही. ते नाथ बाबा आहेत. आणि त्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांकडे, माझ्या पैठणच्या मालकांकडे एक सामान्य व्यक्ती माझ्यासारखी गुरगुरणारी, 4-2 श्लोक पाठ असणारी, 10-5 ओळ्या पाठ असलेली, अभंग तर पाठ नसतील, कारण ज्याला अभंग पाठ आहेत का तो फुगीर नसतो. आणि अभंग पाठ करून जर फुगीर असल तर समजायचं तो वारकरी नाही, चुकून कडी वाजिणार इकडं आलंय. विठाला जिनच्या पॅन्टीवाल्याला माहित नसेल, जुन्या माणसाला माहिती आहे कडी ही तमाशात वाजित असतात. मी काही तमाशा पाहिला नाही, पण कुठं कुठं वाचिण्यात आलं. विठाला बघा, अशी थोडीशी श्लोक, काही ओव्या, अमकं तमकं थोडंसं पाठ करून एक व्यक्ती शांतीब्रह्म एकनाथ महाराजांकडे गेले. महाराजांच्या दारात गेल्याबरोबर चोपदारांनी पाहिलं, आवाज दिला, मालक आपल्याकडे अमके अमके आलेत. आल्याबरोबर आवाज दिला, गिरिजा. मालकांनी आवाज दिला. गिरिजा म्हणजे पैठणच्या मालकांच्या धर्मपत्नी. लागलीच पाणी काढलं. त्या पाण्यामध्ये, त्या गंगाळामध्ये सोन्याचा तांब्या होता. महाराज श्रीमंत होते. सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ महाराज श्रीमंत होते नाथ बाबा. त्यात सोन्याच्या तांब्याने पाणी घेतलं, त्याचे पाय धुतले, मखमलच्या उपरण्यानं ते पाय पुसले, आतमध्ये बसायला टाकलं, वगैरे वगैरे गोष्टी झाल्या. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी लोटांगण घातलं. काय पाहिजे आपल्याला? म्हणे मला देव पाहिजे. वा, आमच्याकडे कसला देव आला म्हणे. नाथ महाराजांनी सांगितलं, आमच्यासारख्या सर्वसामान्य वारकऱ्याकडे देव कसला आला. पा मोठी माणसं किती नम्र स्वभावाची असतात. आपल्याकडे काय झालं माहिती आहे का? तिळभर करायचं, निळभर सांगायचं, हा प्रकार झाला आपल्याकडं. आमच्याकडे कसला देव आला महाराज? ठीक आहे, आल्या सरसा आता जेवण करून जा. काय तुमच्याकडे जेवायला? एकनाथ महाराजांना विचारलं. शांतीब्रह्म एकनाथ महाराजाच्या घरच्या चोपदाराच्या हातात 15 किलोची काठी होती. लाकडाची नाही, सोन्याची. म्हणजे 15 किलोची म्हणजे काय किलो सोनं आहे सध्या? नाही, तोळा झालं ते. तोळा, 100 तोळ्याचा किलो, 1 कोटी रुपये. हो, म्हणजे 15 कोटीची काठी चोपदाराच्या हातात. म्हशी वळायला नाही. आणि एकनाथ महाराजांकडे शेळ्या कशा असतील? गाई वळायला पण ती काठी नव्हती रवी दादा. ती चोपदाराच्या हातात एक वैभव म्हणून होती. असे 22 चोपदार होते. नाथ महाराज चालायला लागले म्हणजे पाठीमाग 11 आणि पुढे 11, तर 22 गुणिले 15 कोटी. एवढ्या श्रीमंताच्या घरी जेवायला काय विचारित असतात का? विचारणाऱ्याच्याच गोळ्या संपल्या. एक जणाच्या दारात 5-50 गाई, 5-50 म्हशी होत्या. आणि तितक्या असल्यावर महाराज बसल्याच्या नंतर म्हणला, दूध कशाचं आहे? पुढचा म्हणला, शेळ्याचं. काय बोलत? आणि मी शेळ्याच्या दुधाचा कसा चहा पेल? अरे भंगिऱ्या,
तुला गायी दिसायल्यात, म्हशी दिसायल्यात, तरी दूध कशाचं विचारतो? किती मूर्खपणाचं टोक आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजाला विचारलं, तुमच्याकडे जेवायला काय? ते म्हणले, आमच्याकडे हरी आमचं दैवत आहे. विटेवरचा मालक हरी आमचं दैवत आहे, आणि त्या दैवताकरता नित्य पुरणपोळीचा नैवेद्य असतो. रोज शिजवलेलं पुरण बरं का, आपल्यासारखं नाही. परवाला महालक्ष्मी म्हणून 4 दिवसानंच पुरण शिजून ठेवलं फ्रीजमध्ये. हो, एका बाईला नियम सांगितला कोणीतरी महाराजानं, नवऱ्याला 11 दिवस पुरणपोळी खाऊ घाल. आणि योगायोगानं त्याचे 7 दिवस झाले. मी त्या गावात गेलो, ते म्हणले, या महाराज पुरणपोळीचं आमच्या इथं बेत या. मला काही शुगर नाही, काय नाही, कुठलाच बिमारी नाही कोणतीच. पायाच्या गोळ्या सोडून दिल्यात, काय नाही. ते बी अपघातामुळं, नाही तर बाकी कशाला दुखलं असतं पाय. आपण कोणाला पाय हाणलेत नाही तर दुखन कशाला, पण ते अपघातामुळं तितका पाय दुखतो तो. मग त्याच्याकडे आम्ही जेवलो. 7वा दिवस होता. त्यानं सांगितलं, महाराज गेल्या 7 दिवसापासून माझी बायको रोज एक टाईम मला पुरणपोळीचा स्वयंपाक करते, असा 11 दिवस करणारे, पुढचे दिवस पण राहिलेले. मी म्हणलं, वा वा ताई, काय धन्य आहात तुम्ही, रोज नवऱ्यासाठी पुरण शिजिता. ती म्हणली, महाराज रोज नाही शिजित, मी 7-8 दिवसापूर्वी आधीच एकदाच 5 किलो डाळ शिजून ठुलती, त्याचं पुरण करून ठुलतं. मी म्हणलं, वा 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 वा, संकरित गायचेस तू. संकरित गायला कळत नाही, काही टाका, किती खाती, नाही बंद केल्यावर कौरक खाती. दूध द्याला दम नाही आणि शेणाला दम नाही, संकरित गाय. मी म्हणलं, वा वा वा. आणि हे नवरा संकरितच. हो, त्याला जे वाढलं ते खाला, म्हणजे 8 दिवसापूर्वी शिजलेलं पुरण. असं नाही, असं नाही. सुविधा जरी आल्या असतील ना, तर त्या पोषक आहेत का बघितलं पाहिजे, त्या लाभदायक आहेत का बघितलं पाहिजे. महाराज गिरिजा काकी नित्य सकाळी 16 पुरण शिजित होत्या. गॅस नाही, कुकर नाही, सुविधा नाही, पुरण पात्र नाही, पाट्यावर पुरण वाटायचं. किती श्रीमंत. ज्या बाईचे लुगडे धुवायला जगाचा बाप येत होता 36 वर्ष, ज्या बाईचे कपडे धुवायला विश्वाचा बाप 36 वर्ष लुगडे धुवायला होता, ती बाई स्वतः पाट्यावर पुरण वाटायची. आपल्यासारखं नाही, काही खा काही. एक दिवशी मी कीर्तन करून घरी आलो, दुपारची वेळ होती, भूक लागली होती. तिथं श्राद्धाचं कीर्तन होतं. ते काय जेवायला काय हरकत नव्हतं, पण मेलेलं माळकरी नव्हतं. ते टँकरनं दारू पिऊनच मेलतं. पण पोराकडे पैसे लय झाले आणि त्याच्या श्राद्धाला मग कीर्तन ठुलं. तर तसं काही नव्हतं, पण व्यवस्था नसल्यामुळं कीर्तन झाल्यावर जेवलं पाहिजे, पण नसल्यामुळं आम्ही निघलोत घरी. लोक लय नाटकं करतात. मी काशीला गेल्यावर कपात चहा पित नाही, बुटात पितो का, हे काही काही मधात असे नाटकं बी करतात ना लोक. ज्याच्या संग गेला त्याचे तिकिटाचेच पैसे दिले नाही, त्याची काशी केली, आणि इकडं आल्यावर म्हणून तुम्ही कपात चहा पित नाही. अशी नाटके खूप येत नाही. मी काही तसा नाटक्या नव्हतो, पण मला ते काही पटलं नसल्यामुळं घरी गेलो. घरी गेल्यावर सांगितलं, मला जेवायचं. उपाशीच आलात का? म्हणलं, हो. बसा लगेच. पोळ्या आहेत. म्हणलं 2-3 दिवसाच्या का वाढीनं, पण वाढ. भाजी 2च मिनिटात करते. आता 2 मिनिटात भाजी करते म्हणल्यावर मला लक्षात आलं, हिला काय अन्नपूर्णेची कृपा आहे का काय. पण खरंच 2 मिनिटात भाजी वाढली. हरभऱ्याची वाळलेली भाजी चुरा केली, त्याच्यावर जराशी भुरकी, तुमच्याकडे भुरकीत म्हणतात का, मिरचीचं पावडर, चटणी, मिरची आणि तेलाची धार टाकली. चला खा, चला घ्या. इतका इचकल्याला बाजार नाही माझा. तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर घ्यालो, पण तुमचं सांगायला इतकं लक्षात ठेवा. गिरिजा काकींचं तो नव्हतं, नित्य पुरणपोळीचा स्वयंपाक. रविवार किती लोकायला हरी नावाच्या देवाला नैवेद्य ठेवल्याबरोबर मालकाच्या भेटीला जेवढे लोक दुपारी येतील तितक्या लोकायला पुरणपोळीचा स्वयंपाक. ताटं माझ्या माईंनं कोणते होती? सोन्याची ताटं. सोन्याच्या पात्रात ह्या घरी आलेल्या स्वतः मी विद्वान आहे असं म्हणणाऱ्या व्यक्तीला जेवायला वाढणं. आणि तो 4-2 तासात सगळ्या गोष्टी पैठणच्या मालकांच्या बघत होता. त्याने एक पाहिलं, काव म्हणे, तुम्ही दुपारची संध्या केली नाही. ते म्हणले, महाराज तुम्ही एवढ्या मोठ्या दुरून आलात. ते बीड जिल्ह्यातून आलते, पाहुणेच होते आमचे. आणि बीड जिल्ह्यातून आल्यामुळं मग ते, आता तुम्ही इतक्या दूरच्या आमच्याकडे आलात, आतापर्यंत असं काही 10-5 लोक तुमच्याबरोबर जेवायला सांगितले, आणि त्या तानापानीत मी संध्या विसरून गेलो. नाही म्हणे, मी जेवत नाही, ज्याच्याकडे संध्या नाही त्यांच्याकडे जेवत नसतो. तो वाद थोडासा त्यानं वाढवत राहिला. गिरिजा काकी आल्या, नमस्कार केला. महाराज ज्या बाईचे लुगडे धुण्याचा देव आहे त्या बाईने नमस्कार केला. ऐका म्हणे महाराज,
आमच्या मालकाचं चुकलं असेल, पण ऐकायला तयारच नाही. शेवटी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी पुन्हा नमस्कार केला, एवढ्या वेळेस माफ करा, याच्यानंतर मी संध्या चुकणार नाही. पण तो ऐकायला तयारच नाही. कालांतराने नाथांनी सांगितलं, बाबा तुम्ही संध्या कशा करता करता, देवाच्या प्राप्तीकरता भेटलाय का? नाही. नाथांनी सांगितलं, मी संध्या याच्याकरता करीत नाही, तुम्ही देवाच्या प्राप्तीकरता संध्या करता आणि देवच माझ्या इथं कामाला आहे. तुम्हाला ज्यानं भातावर तूप वाढे का तो श्रीखंड आहे, तो विटेवरचा मालक आहे. बार्त्रिक 36 वर्ष झालं विश्वाच्या मालकाकडे, विश्वाचा मालक शांतीब्रह्म एकनाथ महाराजाकडे काम करतो. आपल्या स्वप्नात तरी देव आहे का? श्रीखंड्या चंदे महाराज विश्वाचा बाप ज्यांच्याकडे 36 वर्ष कामाला, ती किती मोठे असतील. मी कीर्तन करत असेल, अजून महाराष्ट्रात खूप कीर्तनकार आहेत, तुमच्याकडेही खानदेशमध्ये खूप कीर्तनकार आहेत, पण मला वाटत नाही आमच्याकडे कोण्याही कीर्तनकाराकडे देव कामाला येईल. मला अजून तसा कीर्तनकार सापडायला नाही. आणि ज्या दिवशी मला तसा कीर्तनकार सापडेल, मी त्या दिवशी त्याचे बुट सांभाळायला राहील. असतील महाराष्ट्रात, पण माझं पाप असेल मला तसे सापडत नाहीत की ज्यांच्याकडे कामा करता देव येतोय. महाराज काय मोठा अधिकार असेल, कल्पना करा किती मोठा अधिकार असेल. तुमच्या आमच्याकडे एखादा मंत्री झुकत असेल, नवल नाही, तो माणूस आहे किंवा झुकण्यासाठी त्याचा स्वार्थ आहे, याच्याकरता तो एखाद्या महाराजाच्या पाया पडत असेल. एखादा व्यापारी झुकत असेल, एखादा शैक्षणिक क्षेत्रातला झुकत असेल, एखादा कृषी क्षेत्रातला झुकत असेल, त्याबद्दल नवल नाही. पण देव वागतोय ती फक्त काही ठराविक लोक आहेत. त्याच्यापैकी शांतीब्रह्म एकनाथ महाराज, विश्वाचा बाप, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही त्याला जगाचा बाप म्हणतात. तुमचे इथं किती विद्वान आल्यावर आजचा पाऊस बंद करता आला असता तुम्हाला? चला, कोण्या मंत्र्याचा फोन आल्यावर पाऊस बंद झाला असता? जाऊ द्या, महाराष्ट्रातल्या, भारतातल्या, अमेरिकेतल्या, महासत्ता देश जपान, याच्यापेक्षा तर दुसऱ्या देशाचं कशाला नाव इचकायचं. अमेरिका आणि जपान हे थोडे प्रगतशील देश आहेत आणि संस्कृती संपन्न देश आहे आपला भारत देश. या तिन्ही देशातला एकही पुढाऱ्याचं ऐकत नाही पाऊस, एकाही मंत्र्याचं पाऊस हा मेघ ऐकत नाही. ही सगळी सत्ता कोणाच्या ताब्यात आहे? पंढरपुरातल्या मालकाच्या ताब्यात. आणि पंढरपुरातला मालक ज्यांच्याकडे 36 वर्ष काम करतो ते नाथबाबा किती मोठे असतील. आणि एवढे मोठे नाथबाबा समोरच्याच्या पुढे पाया पडतात, नमस्कार करतात. किती नम्रता आहे महाराज. ह्या नम्रतेमुळेच जगाचा बाप त्यांच्याकडे कामाला, म्हणून मालक पहिल्या कडव्यात भक्ती ते नमाना किती नम्र लोक आहेत. तू नम्रता पाहिली ते एखाद्या वारकऱ्याच्या पुढे नतमस्तक व्हायचे. माऊली महावैष्णवांची नम्रता पाहिली, ज्ञानोबारायांची. धरणे करायला नमस्कार केला. तुकोबारायकडे पाठीला धरणे करी, त्या धरणे करायला तुकोबारायांनी सुद्धा नमस्कार केला.
महाराज किती मोठी लोक आहे ते, ज्ञानियांचे राजे ज्ञानोबराय. तुकोबारायचा जर अधिकार पाहिला तर यमाच्या डोक्यावर पाय द्यायची ताकद आहे. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, नुसता पाय नाही. तुकाराम तुकाराम नाम घेता घेता का प्रेम. काय ताकद आहे महाराज. आपल्याकडे एखादा सर्वसामान्य जरासा श्रीमंत आला की माणसं म्हणते लगेच फोटो काढणार की टेटस्ट होणार. आमच्याकडे साहेब आलते, अरे ह्यो साहेब कोण्या दिवशी फुकायचा त्याच्या हातात. हा विश्वाचा साहेब तुकोबारायकडे मनाने यायचा. पाहुणे घराचे आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडके जर्जर. एवढी मोठी व्याप्ती महाराज, तरी पण वारकऱ्यांच्या पुढे नतमस्तक व्हायचे. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. काय नम्रता. संता लोटांगणे महाराज. संत जर पुढे असतील तर त्यांच्या पुढे लोटांगण घालत असताना मनास लाज नको. देवाला मागणी मागितली, मनसी काही मागा हे देगा पांडुरंगा. देवा मला काही देत असतील तर एकच दे. संत दिसल्याच्या नंतर त्यांना लोटांगण घालत असताना, त्यांच्या पायावर डोकं ठेवत असताना मला लाज देऊ नको, मला शरम देऊ नको. काय मोठं ब्रीद आहे महाराज. पंढरीच्या लोकांना पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. हे आपल्या संप्रदायाचं सूत्र आहे. नम्रता, वैराग्य, तो त्याग. कशाला म्हणायचं त्याग? काय त्याग म्हणजे? आपण नुसत्या कोरड्या त्यागाच्या गप्पा आणतो. या पुळकट गप्पांना विश्वाचा मालक जिंकता येत नाही. त्याच्यासाठी त्या अवस्थेतला त्याग पाहिजे, त्या योग्यतेचा त्याग पाहिजे. भगवान गणेशांचे बाबा भगवान शिवशंकर आणि भगवान गणेशांच्या बाबांचे एक भक्त होते. त्याग कशाला म्हणतात? भगवान गणेशांच्या बाबांच्या भक्ताच्या पत्नीचा त्याग आहे का? भगवान शिवजीचा उपासक आहे. नित्यनेम होता रोज भगवान शिवजीला चिताभस्म समर्पित करायचं. चिताभस्म म्हणजे माणूस मेल्याच्या नंतर त्याला मशानात नेऊन जाळतात, त्याला अंत्यविधी म्हणतो आपण. आणि माणूस जाळल्याच्या नंतर त्याच्या शरीराची जी राख असती हिला चिताभस्म म्हणतात. आणि ते शिवजीला समर्पित करायचं असते, पुण्य लागतं. पण आपण नाही करायचं बरं. ते तुमचं काय झालंय, मेंढरायवानी झालंय. आमच्या एखाद्या महाराजांना सांगावून यायनं ते करावं. शेळ्या मेंढ्यासारखं वागं जाऊ नका. कारण त्या सांगणाऱ्यालाही डोकं नसते. आपण कोणाला सांगावा, कसं सांगावा, काय सांगावा, त्याचाच आकलीचा कांदा अजून सुपीक झालेला नसतो. भगवान शिवजीला चिताभस्म समर्पित केल्याच्या नंतर फार मोठं पुण्य आहे. पण ते कोणी करायचं, का करायचं, कशा करता करायचं, त्याचे नियम काय, त्याच्या साधना काय, त्याच्या धारणा काय, हे पाठीमागचं बघत जा. सुज्ञ डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर वैद्यकीय क्षेत्रामध्ये
अग्रगण्य आणि नाविन्यपूर्ण अशा विद्वान वैद्याकडे गेल्याच्या नंतर तो तुमच्या आजाराचं निदान करून तुम्हाला औषध गोळ्या देतो. पण औषध गोळ्या देत असताना खाली लिहित असतो, हे पथ्य पाळा. सर्दी झाली केळी खाऊ नका, सर्दी झाली कानाला रुमाल बांधा, सर्दी झाली लोणचं खाऊ नका, सर्दी झाली आंबट खाऊ नका, सर्दी झाली दही ताक घेऊ नका. हे पथ्य लिहित असतो. तसं त्याच्या पाठीमागं फारसं मोठं पथ्य नका. विठाला तुम्हाला शिवजीला चिता भस्म समर्पित करायचं असेल तर सर्वात मोठं मौल्यवान भस्म, की ज्या भस्माची किंमत किंवा त्या भस्माचं वजन की त्या भस्माचा अधिकार अजून कोणालाच मोजता आला नाही, ते इतकं पवित्र भस्म. गाईचं शेण पडत असताना जमिनीवर पडू द्यायचं नाही, ते हातावर झेलायचं आणि ते हातावर झेललेलं शेण एका पात्रात वाळवायचं आणि पात्रात वाळून पात्रातच वाळल्यावर पेटवायचं. त्याला जमिनीचा स्पर्श होऊ द्यायचा नाही. हे भस्म समर्पित करणं म्हणजे फार मोठं. हे सोपं आहे, साधं. लय अडचणीत हात घाली जाऊ नका, इचून निघत असते. पण तुम्हाला अडचणीत जाचा नाद ते तुम्हाला होत नाही, त्याचं फलही प्राप्त होत नाही आणि तोंड काळं झाल्याशिवाय राहत नाही. त्यापेक्षा सगळ्या भस्माचं, सगळ्या बेलाचं, सगळ्या मंजुळाचं पुण्य प्राप्त होतंय. मंजुळानं पप्याच्या बापाच्या पाया पडावं. जी मंजुळा पप्याच्या बापाच्या पाया पडत नाही तिनं महादेवाला बेल व्हायला काय आणि भस्म व्हायला काय आणि पांडुरंगाला मंजुळा व्हायला काय, काही फायदा नाही. सगळ्यात मोठा फायदा आहे आपल्या मालकाचं दर्शन घेणं. याच्या इतकं पुण्य जगात कुठलं नाही, जगात कुठलं नाही. तुम्हाला सांगतो, श्रीराम गणेश मंडळ भक्त मंडळी, आई वडिलाचं दर्शन घेतलं की गणपती बाप्पा तुमचं काम करीन. आणि तुम्ही जर मायबापाच्या विरोधात असाल तर गणपती बाप्पा रावणासारखा तुमच्या छातीवर नाचन. विठाला नाटकं करूच नका. देवाला नाटकं चालतच नाही. येथे नाही खोटा चालत परिहार. आपल्या संप्रदायात डेकोरेशन चालत नाही, नाटकं चालत नाहीत. अगदी सोपा सोपा सरळ संप्रदाय आपला. चला, चिताभस्म समर्पित करायचा. एक दिवस कर्मनो गहनो गती. आदल्या दिवशी कोणी मेलच नाही, त्या अर्थी चितास भस्म सापडलंच नाही. स्नान केलं, तसाच आला मंदिरात पूजा करत होता तो महात्मा आणि त्याचा नित्याचा ठरलेला नेम होता, लक्ष्मी भस्म घेऊन ये. त्याग सांगतोय, त्याग. नम्रता पाहिली तुम्ही. शांतीब्रह्म एकनाथ महाराज किती नम्र स्वभावाचे. माझ्या आळंदीतले मालक किती नम्र, माझ्या देहूतले मालक किती नम्र, नामदेवराय किती नम्र, चोखोबाराय किती नम्र, सावताबाबा किती नम्र, शेना महाराज किती नम्र, गोरोबा काका किती लिनता त्यांच्याकडे. महाराज एवढी लिनता या लोकांकडे होती म्हणून विश्वाचा बाप यांनी जिंकला नाही. विश्वाच्या बापाला प्रसिद्ध करण्याचं कामच यांच्या हातात होतं. हो, कारण देवाला आकुळीची हे कुळदेवी केली ठावी, आमुची आभावे तुझं देव पण कावी सरून. एवढा अधिकार, इतकी लवचिक स्वभावाची माणसं, इतकी सात्विक स्वभावाची, इतकी अधिकारी स्वभावाची माणसं. चला, त्याग ऐका. आवाज द्याला, लक्ष्मी भस्म घेऊन ये. एक दोन आवाज पडले. बाईच्या लक्षात आलं नित्य ठरलेल्या पात्रामध्ये भस्म नाही, आपण घेऊन काय जावं. आणि तिसरा आवाज ऐकला, लक्ष्मी भस्म घेऊन ये. बाईने विचार केला, मालकानं तीनदा आवाज देऊनही जर आपण त्या व्यक्तीचं काम करत नाही तर आपण पत्नी म्हणून घ्यायच्या काय लायकीचा. योगाची क्रिया होती. तिनं अंगावर रॉकेल, पेट्रोल, डिझेल हे होतं की नव्हतं काय माहिती त्यावेळेला, पण असं काही घेतलं नाही, कापूर सुद्धा घेतला नाही. तिनं योगाच्या बळावर आपलं स्वतःचं शरीर जुहार केलं आणि स्वतःच्या शरीराची राख तयार केली. महात्मा आत्मा आला, मुठभर राख घेतली, भगवान शिवजीला समर्पित केली आणि शिवजी मूर्तिमंत प्रसन्न प्रगट झाले. विचारलं, वा, या गावामध्ये कालच्या दिवसभरात कोणीच मृत्यू पावला नाही, या प्रांतात कोणी मेलं नाही, तरी तू मला चिताभस्म समर्पित केलास. काय काय तू भक्त आहेस, तुला काय देऊ. डोळे भरून आले आणि सांगितलं, शिवजी, ज्या पत्नीमुळे मला हा नियम चालवत ठेवला ती पत्नी मला पुन्हा पाहिजे. शिवजीला काय कळत नाही महाराज. सुरतीने विचारलं, का रे पत्नी नियम तुझा कसा चालू ठेईल. मी 3 आवाज दिले पण आपल्या मालकाची आज्ञा मोडल्याचं आपल्याला पाप लागतंय. मी पातिव्रता धर्म कसा निभू शकते. म्हणून योगाच्या बळावर स्वतःच्या शरीराचं जोहार केलं. महाराज, काही काही साधनेनं अग्नी प्रगट करता येतोय. मागे मी एक वाचविलं तर हिमालयातल्या साधूनं,
त्यानं 36 वर्ष तपश्चर्या केल्याच्या नंतर केल्याच्या नंतर तोंडातून इस्तू येत होता. 36 वर्ष. तर ते एका मोठ्या साधूला भेटला, म्हणे माझ्या तोंडातून जाळ निघतो. किती वर्ष साधना केलीस? म्हणजे 36 वर्ष. मी काडी वळडी की जाळ तयार होतो म्हणले. मग 36 वर्ष काय, पण त्याला योगाची साधना. कारण केल्याबरोबर तोंडातून जाळ, एक योग आहे तो योग. आणि शरीरामध्ये अग्नी आहे ना, अग्नीचे प्रकार बरेच सांगितले. जठराग्नी नावाचा अग्नी शरीरात आहे. जर तुम्हाला शरीरातला अग्नी पाहायचा असेल तर पाणी तापवल्यावरून काय येत आता? वाफा. पातेल्यातला चहा उकळल्यावर कशावर कळतो? वाफावर. वाफा यायल्यात. आंघोळीचं पाणी तापलं का नाही कशावर कळतंय? वाफावर. हिवाळ्याच्या दिवसामध्ये सकाळी सकाळी एक माणूस दुसऱ्या माणसाला बोलत असताना त्याच्या तोंडातून वाफा येतात, त्या अर्थी पोटात अग्नी आहे. आपण खाल्लेलं पचवतो त्या अर्थी अग्नी, जठराग्नी. पाण्याला जाळतो, वडवानळ अग्नी. आपण रोज स्वयंपाक शिजवतो त्याला वैशानर नावाचा अग्नी म्हणतात. आणि माणसाला पेटवतात त्याला भडाग्नी नावाचा अग्नी म्हणतात. असे अग्नीचे बऱ्यापैकी प्रकार सांगितले. तसं माणसाच्या पोटात अग्नी, केल्याच्या नंतर तोंडातून अग्नी. तसं योगाच्या बळानं तिचं शरीर तिनं जोहार केलं आणि पेटून घेतलं. महाराज काय मोठी भूमिका आहे. कल्पना करा, आपल्या पतीचा नियम मोडू नये याच्याकरता स्वतःच्या शरीराचा नाश करणं ही साधी त्यागाची भूमिका आहे. आणि म्हणून मालक म्हणतात, भक्ती ते नमन वैराग्य काय त्याग असेल महाराज. एका वारकऱ्याचं लग्न झालं. इच्छा नव्हती पण लग्न करून दिलं घरच्या लोकांनी. सात्विक सदाचारी पुण्यशील वारकरी. लग्न आटोपलं, देवधर्म झाला. आणि पत्नीचं सानिध्य लाभलं. दिवस पहिला आहे. घराचं दार आतून बंद केलं. सासऱ्यानं दिलेला पलंग आहे, त्या पलंगावर गादी आहे. घरात मिनमिनता दिवा आहे. दोघं पती पत्नी त्या घरात आहेत. लग्न झाल्याच्या नंतर पत्नीची पहिली भेट आहे. आणि तोंडातून शब्द आवाजाऊ पडला, घरातल्या लोकांच्या इच्छेनुसार मी लग्न केलं, पण मला या खेळात पडण्याची इच्छा नाही. तो संसाराचा खेळ आहे, फलकट तो संसार. मला याच्यात पडण्याची इच्छा नाही. त्या पवित्र स्त्रीच्या तोंडातून एक वाक्य पडलं, मी माझं गोत्र सोडून तुमच्या गोत्रात विलीन झाले. मुलगी बापाकडचं गोत्र सोडून पतीकडच्या गोत्रात विलीन होत असते. आपल्याकडे मंगळसूत्राच्या बाजूला जे दोन मणी असतात का, सोन्याचे मणी ओविले भुजगुनी, गोऱ्या शशे कानना, गोऱ्या शशी कानना, सोन्याचे मणी ओविले भुजगुनी. शास्त्रशुद्ध मंगलाष्टक. एक बापाकडचं गोत्र आणि एक वडिलांकडचं गोत्र, आपलं नवऱ्याकडचं गोत्र मध्ये मंगळसूत्र असते. मी ती गोत्र वर्ज करून तुमच्या गोत्रात विलीन झाले. आता जर तुम्ही माझं पालन नाही केलं तर पुरुषाच्या पुरुषार्थातून तुम्ही बाजूला सरकता. अरे शब्द नाही वापरला, ऐका. जोपर्यंत या शरीरात प्राण आहे तोपर्यंत तुमचा आदर करील, तुमचं पालन पोषण करीन, तुमचं भरण पोषण करीन. तुम्हाला तुमच्या माहेरी पाठविणार नाही.
तुमच्या आईबाबाचं जितकं प्रेम होतं तितकंच प्रेम मी तुमच्यावर करेल. थांबा माझ्याकडे, पण एक लक्षात ठेवा, माझ्याकडं थांबत असताना माझी पत्नी म्हणून थांबू नका, आणि मीही तुम्हाला सांभाळत असताना पत्नी म्हणून नाही सांभाळणार. तुम्ही मला पती आजपासून म्हणायचं नाही. ठीक आहे, काय हरकत आहे. महाराज, सर्वत्र लोकांना माहिती आहे नवरदेव नवरी आहेत. बघता बघता 12-13 वर्ष निघून गेली. वैराग्य तो त्याग. आपण त्यागाच्या नुसते प्रमाण म्हणतो. आम्ही या भूमिकेत पडत नाहीत. ही योग्यता नाही आमच्याकडं, ही लायकी नाही, हा अधिकार नाही. सांगू शकतो गोड, तितका अधिकार नाही. त्याग फक्त या त्याच लोकांचा आहे. हो, आम्ही त्यांच्या जीवावर ज्या गावात गेलो तिथं भाकरी खातो. ती लोक किती त्यागी असतील कल्पना करा. 14 वर्षाच्या नंतर माझ्या माईंनो त्या पवित्र स्त्रीचे वडील वारले. निरोप आला. दारात बैलगाडी आहे. बैलाच्या गळ्यामध्ये घाटाघुंगरं नाहीत, बैलाला झूल नाही, बैलगाडीत अंथरण नाही. तरुणांना लक्षात नसेल, पण जुन्या लोकांना विचारा. पूर्वीच्या काळात फोनची सुविधा नव्हती, म्हणून माणूस मृत्यू पावल्याच्या नंतर निरोप बैलगाडी किंवा घोड्यावर याच्यावर निरोप जायचा. आणि जी बैलगाडी आणायला गेली त्या बैलगाडीत रविदास महाराज अंथरून नसलं की पुढच्या माणसानं समजून घ्यायचं निरोप दुःखाचा आहे. अंथरून टाकत नव्हते बैलगाडीत, दुःखाचा निरोप असेल. गाडीत बसल्याबरोबर हंबरडा फोडला. ज्याच्याशी पाणी ग्रहण केलं ती व्यक्ती बाहेर आली आणि विचारलं, गाडी नेण्याकरता का आली? तुमचे बाबा वारलेत, तुमचे वडील वारलेत. बैलगाडी माहेरी आली. वडिलांना पाहिलं, अंतःकरणाचा बांध फुटला. वडिलांचं प्रेत अंत्यविधी करता मशानात नेलं. मशानातून पेटून माणसं घरी आली. सगळ्याच्या आंघोळी झाल्या, कडूघास काढला गेला. आईचं दर्शन घेतलं. माय, येते मी. माईनं सांगितलं, बाई चाललीस? तुझ्या बाबाचा उद्या राखेचा कार्यक्रम आहे. त्याग सांगतोय, त्याग कशाला त्याग म्हणायचा? उद्या बाबाचा तुझ्या राखेचा कार्यक्रम आहे. माय, माझं लेकरू उपवाशी आहे. आई संभ्रमात पडली. आईनं सांगितलं, बाई गेली 14 वर्ष झालं तुला मुलगा मुलगी झाली नाही. तुझ्या बाबाची इच्छा होती माझ्या मुलीला मुलगा किंवा मुलगी व्हावा आणि ती मी पाहून मरावा, पण तुझ्या बाबाची इच्छा मातीत गेली. बाई तुला मुलगा झाला नाही, मुलगी झाली नाही, ते मृत्यू पावले, मुलगा कोणाला म्हणतीस? मुलीनं आईला सांगितलं, आई तुम्ही ज्याला मुलगी आणि मुलगा म्हणतात ते तुम्हाला स्वप्नात पण पाहायला भेटणार नाही, आणि मी ज्याला मुलगा म्हणते तुम्ही त्याला मुलगा म्हणणार नाहीत. येते मी, येते मी. निघून गेली. जी बैलगाडी न्यायला आलती त्या बापाच्या गड्याला, त्या सेवकाला सांगितलं, दादा मला माझ्या सासरी नेऊन सोडा. म्हणण्यापेक्षा माझ्या मुलाकडे जिथून आणलं तिथं सोडा. रात्र प्रवासात गेली. पहाटेच्या प्रहरी सकाळी आतमध्ये ज्ञानेश्वरी गाथा वाचित बसलेले महात्मा, त्यांचं नाव होतं श्री गुरु साहेबराव महाराज. आणि बाहेर बैलाच्या गाडीच्या चाकाचा आवाज आला. नुकतीच गाथा आणि ज्ञानेश्वरीचं वाचन झालेलं होतं. वस्त्र बांधत होती, तशीच बाहेर तुळशीला पाणी घालण्यासाठी आले. तोपर्यंत पाहतात तर बैलगाडीमध्ये परत आल्या. हातात पाण्याचा तांब्या तुळशीला घालत असताना तसाच हातात ठेवताना
वाक्य तोंडातून पडलं, माय आलात, माय आलात. रविवा बायकोला माय शब्द वापरलाय. माय आले म्हणले. माय तुमचे बाबा वारलेत, वडील वारलेत, तुम्ही अंत्यविधी करून आलात, अंतिम दर्शन घेऊन आलात, पण राखेचा कार्यक्रम राहिला. तोंडातून वाक्य पडलं, लेकराला उपाशी ठेवून बापाची राख सावडणं मला नाही आवडत. कोण तुमचं लेकरू? तुम्हाला लेकरू कुठं झालंय? तुळशी वृंदावनाच्या समोर तोंडातून वाक्य पडलं, दोघाचं पाणीग्रहण झालं, दोघाचा अंतरपट सुटला. त्या दिवशी तुम्ही आणि मी पती पत्नी होतो, पण पहिल्या रात्री तुमच्या तोंडातून शब्द पडला, माय. जोपर्यंत या शरीरात प्राण आहे तोपर्यंत आई लेकरावर जितकं प्रेम करते तितकं तुमच्यावर प्रेम करू, पण वासनिक नाही, पती म्हणून नाही, पत्नी म्हणून नाही. मरेपर्यंत बायकोला माय म्हणील. मग जो नवरा आपल्या पत्नीला माय म्हणतो, तर त्या पत्नीनं तरी त्या नवऱ्याला मुलगाच म्हणावा ना. मग या मुलाला उपाशी ठेवून माय तिथं राहील कशी? सामान्य त्याग आहे का महाराजा? श्री गुरु साहेबराव महाराज ढेकळे, वैकुंठवासी ज्ञानसूर्य, महाराष्ट्रातले ज्ञानसूर्य, ज्ञानोबारायाच्या नंतर ज्ञानाचा प्रकाश कोण असेल तर श्री गुरु रंगनाथ गुरुजी परभणीकर. आणि अशा परभणीकरांचं शिष्यत्व निभवून अक्षदा पडल्याच्या नंतर पत्नीला माय म्हणावा आणि त्याही पत्नीनं मरेपर्यंत पतीला मुलगा म्हणावा, हे सामान्य त्याग आहे. आणि इतका त्याग ज्याच्याकडे असतो त्याला वैराग्य म्हणतात. म्हणून पहिलं कडवं भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञानी ब्रह्मवेद ब्रह्मोत्तर ज्ञानी ब्रह्मवेद ब्रह्मोत्तर भक्ती ते नमन वैराग्य तो नाही करू शकत आपण त्याग सज्जनांनो. ही ताकद नाही आपल्याकडे. आपल्या अंतकरणात तेवढ्या टोकाचं मेमरी कार्ड नाहीये, म्हणून आपण या पदावर येऊ शकत नाही. याला म्हणायचं वैराग्य, तो त्याग. साधू जीव घालण्यासाठी चोरी केली, घरात पसाभर पीठ नाही, तांदूळ नाही, चटणी नाही, तेल नाही, काहीच नाही घरात. आणि घरी आलेले वारकरी उपाशी जाऊ नये हा भाव. चिमुकल्या मुलानं सांगितलं, बाबा अधर्म करू नये, चौर्य कर्म करू नये, पण घरातला साधू उपाशी जाऊ नये याच्याकरता आपण एवढा एवढा सिधा एका दुकानदाराचा चोरू. दुकानदार दुकानात झोपलेला आहे. पाठीमागनं भिंत फोडली, हातामध्ये पहारे, लोखंडी सळ्यात. त्या साह्याने दगडाला तटी देऊ ते दगड काढून घेतली. स्वतःचं शरीर जाईल असं छिद्र केलं आणि त्या छिद्रातून एकुलता एक एका निष्ठावंत वारकऱ्याचा मुलगा आतमध्ये गेला. त्याग सांगतोय, त्याग. आतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर दुकानदाराच्या पैशाला हात नाही लावला. श्रीमंत दुकानदार त्याच्या उशाला दागिन्याची पोटली ठेवली होती, त्याला हात नाही लावला. त्या दुकानामध्ये पिठाचं पोतडं होतं, त्याच्यातलं 3 वंजळी पीठ घेतलं, पसाक्षी तांदूळ घेतली,
थोडीशी डाळ घेतली आणि लक्षात घेतलं आपल्याकडचे वारकरी डाळ भात खाऊन जातील, डाळ चपाती खाऊन जातील. उपरण्यामध्ये ते गाठोडं बांधलं रविबुवा आणि त्या शिद्रातून दुकानातून गाठोडं बाहेर टाकलं. वारकऱ्याला गाठोडं खांद्यावर टाकलं आणि बाहेरनं आवाज दिला, ये बाळा बाहेर ये, ये बाहेर ये. आणि त्या बिळातनं बाहेर यायला प्रवेश केला त्या शिद्रातनं. पण अचानक पाय एका डब्याला लागला आणि डब्बा खडकन वाजला. डब्बा वाजल्याबरोबर आतला मालक दुकानदार जागा झाला. पाहतो कंदिलाच्या प्रकाशात आपलं दुकान चोरांनी पाठीमागून फोडले. पाय धरली. कशाच्या तरी साह्याने ती पाय अशी पक्की बांधली आणि दुकानातल्या एका खांबाला पाय बांधून टाकली. काय प्रयत्न केल्यावर बाहेर पडता येईल. बाहेरच्या वारकऱ्याचं म्हणणं होतं, बाळा चल बाहेर ये. फक्त भिंतीच्या बाहेर दुकानाच्या बाहेर एवढंच डोकं बाहेर आलतं, सगळं आतमध्ये होतं. ये ना बाळा बाहेर. डोळ्याला पाण्याचा थेंब नाही, दुःख तिळा इतकं नाही. धैर्याचा शब्द तोंडातून पडला, बाबा तुम्हाला एक करावं लागतंय, माझं डोकं कापून घ्यावं लागतंय. मुलगा बापाला म्हणायलाय, माझं डोकं कापावं लागतंय. बाबा का रे? बाबा मी बाहेर वारकऱ्यापुरता शिदा टाकलाय. हा शिदा नेऊन आई स्वयंपाक करीन, वारकरी जेवून जातील. पण सकाळी दुकानदार मला बाहेर काढील, चौकामध्ये सभा भरेल, चावडीवर लोक येतील, पंचायत भरेल. त्या पंचायतीमध्ये कळेल ह्या अमक्या अमक्या वारकऱ्याचा मुलगा आहे. चंद्र सूर्य तोपर्यंत आपलं नाव जाईल, अमक्या अमक्या वारकऱ्याचा मुलगा चोर आहे. बाबा तुम्ही आतापर्यंत भजन केलं ते सगळं मातीत जाईल. त्याच्यामुळे एक करतोय, एक करा. वारकऱ्यावर श्रद्धा आहे. वारकरी उपवासी जाऊ नये असं तुम्हाला वाटत असेल आणि तुमचं नावही जाऊ नये असं वाटत असेल तर माझं इतकं डोकं कापून न्या. दुकानदारानं पूर्ण भारतभर जरी हे शरीर दाखिलं तर तुमच्या मुलाचं असं ग्रहित होणार नाही. गुडघे टेकले खाली. बापाच्या सुद्धा डोळ्यात पाणी नव्हतं, पाणी होतं अंतःकरणात. आणि तोंडातून एक शब्द पडला, बाळा अरे तुम्हाला तुझं डोकं कापायला सांगतोस, तुला लक्षात कधी 1-2 मिनिटाकरता विचार करतो का मला मुलगा समज आणि तू बाप होय. तू 5 मिनिटाकरता बाप होशील का रे? 5 मिनिटाचं पुरता जर बाप झाला असतं तुला मुलाचं डोकं कापता येईल का? बाबा ही माया बाजूला सारणं यालाच त्याग म्हणतात. आणि हा त्याग ज्याच्याकडे त्याला संत म्हणतात. तुमचं एक वाक्य, संताची पायी खर्चावे शरीर, सांगतसे कबीर कमालाशी. बाबा तुमचं वाक्य, वेळ प्रसंगी संतासाठी आपलं शरीर खर्चावा. संताची पायी खर्चावे शरीर, सांगतसे कबीर कमालाशी. आणि मग सांगितलं, बाबा तुम्हाला संतांविषयी प्रेम नसेल, स्वतःच्या संसाराविषयी प्रेम असेल तर जा वापस.